मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती विचार करत राहते. माझा अंदाज होता की मेटल डिटेक्टरचं नाव घेतल्यावर तरीही चोर त्या साडीकडे धाव घेईल, परंतु कोणीही कुठे गेलं नाही. सर्वजण इथेच उभे आहेत. इकडे एमिली जान्हवीचा मेकअप करत असते. तेव्हा जान्हवी विचार करत असते की जर मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने ती साडी सापडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा ती साडी कशी लपवायची हा प्रश्न जान्हवीपुढे उभा राहतो. तेव्हा तिच्या लक्षात येतं की दिलीपला मेसेज करावा. तेव्हा ती एमिलीला सांगते, थोडा वेळ थांब, मला एक मेसेज करायचा आहे. असं म्हणून ती जरा बाजूला जाते आणि दिलीपला मेसेज करते की कीर्ती वहिनी घरी मेटल डिटेक्टर घेऊन आली आहे. ती साडी सापडली ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून तू लगेच ती साडी दुसरीकडे लपव. असं म्हणून ती पुन्हा एमिलीजवळ येते आणि मेकअप करू लागते. तेवढ्यातच तिला दिलीपचा रिप्लाय येतो की मी शेरवानीच्या फिटिंगसाठी बाहेर आलो आहे. जे काही करायचं असेल ते तूच कर. तेव्हा जान्हवी खूप घाबरते आणि एमिलीला सांगते की माझा मेकअप पुरे झाला आहे. हे ऐकून एमिलीला आश्चर्य वाटतं. तेव्हा एमिली सांगते, तू तर आत्ता म्हणाली मेकअप वाढवायचा आणि आता नको, असं का बोलते? तेव्हा जान्हवी बोलते, तुला तर सोनाली वहिनीपेक्षा छान दिसावंच लागेल, म्हणून तू तुझ्या रूममध्ये जा आणि मेकअप कर. तेव्हा एमिली तेथून जाते तर जान्हवी विचार करू लागते. तेव्हा तिच्या डोक्यात एक कल्पना येते. ती लगेच कीर्तीला फोन करते आणि तू हैदराबादवरून आणलेला नेकलेस मला देते का, कारण ह्या साडीवर खूप छान मॅचिंग होईल. तेव्हा कीर्ती, थांब थोडा वेळ, मी लगेच घेऊन येते. तेव्हा जान्हवी, तू माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही का, असं विचारते. तेव्हा कीर्ती बोलते, हो ठीक आहे, आज सर्व वेळ मी तुझ्यासाठीच देणार. असं म्हणून कीर्ती नेकलेस आणायला तिच्या रूममध्ये जाते. तर इकडे जान्हवी विचार करू लागते की कीर्ती वहिनी तिच्या रूममध्ये गेली, तोपर्यंत मी स्टोर रूममध्ये जाऊन ती साडी लपवते. या विचाराने ती जायला निघते. तेवढ्यातच खुर्चीमध्ये तिच्या साडीचा पदर अडकतो. तेवढ्यात लटकनही खाली पडतं. तर जान्हवी तशीच पुढे पुढे जाऊ लागते. तिला माहीत नसतं की लटकन तुटलेलं आहे. त्यानंतर कीर्ती तेथे येते आणि जान्हवी रूममध्ये नाही हे ती पाहते आणि ती आत्ता ह्यावेळी कुठे गेली असेल याचाही विचार करत असते. तेव्हा तिच्या पायाखाली अचानक ते लटकन येतं. तेव्हा कीर्ती त्या दिशेनेच पुढे पुढे जाऊ लागते. इकडे जान्हवी रूममध्ये येते आणि पेटीतून ती साडी काढण्याचा प्रयत्न करत असते. जान्हवी पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तर इकडे कीर्ती मनात विचार करते, हे लटकन तर पूर्ण जिन्यापर्यंत पडलेले आहेत, म्हणजे जान्हवी वर तर गेली नसेल. तर इकडे जान्हवी ती साडी बाहेर काढत असते. तर दुसरीकडे कीर्ती जिन्याजवळ येते. तेवढ्यातच एक काकू तेथे येतात आणि कीर्तीला बोलतात, कीर्ती तू खूप छान दिसते. तेव्हा कीर्ती थँक्यू बोलते. तेव्हा तिला समोर सगळीकडे जिन्यावर मणी पडलेले दिसतात. तेव्हा ती त्या दिशेने जाऊ लागते. स्टोर रूमजवळ एक मणी पडलेला दिसतो. तेव्हा ती उचलते. तिला समजतं की जान्हवी तर इकडेच आली आहे. ती कशाला आली असेल याचा विचार ती करत दरवाजा उघडते. आतमध्ये जान्हवी कोण आला असेल या विचाराने वर काढलेली साडी एका कापडामध्ये झाकून ठेवते. तेवढ्यातच कीर्ती आतमध्ये येते. जान्हवी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. कीर्ती तिला खूप काही प्रश्न करत असते. तू इकडे कशाला आली? जिजा अक्काने तुला रूम बाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली होती. तू असा बालिशपणा का करतेस? जान्हवी मुद्दाम खोटं खोटं सांगू लागते की मला खूप कंटाळा आला, त्यामुळे मी स्टोर रूममध्ये आले आणि तसंही बाहेर पाहुणी पण होती. तेव्हा कीर्ती, काही पण उत्तर देऊ नको, तू नवरी आहेस याचं तरी भान ठेव. तेव्हा जान्हवी तेथून जायला निघते. तेवढ्यातच तिची साडी पुन्हा टेबलला अडकते. तेव्हा कीर्ती आणि जान्हवी मिळून ते काढण्याचा प्रयत्न करत असतात. कीर्तीचं तेवढ्यातच समोर लक्ष जातं. तेव्हा ती जान्हवीच्या सासूने दिलेली साडी तेथे पाहते आणि त्या साडीजवळ जाते. तेव्हा तीच साडी पाहून कीर्तीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. कीर्ती जान्हवीला विचारते, जान्हवी हे काय आहे? तर तेव्हा जान्हवी पूर्णपणे घाबरून जाते. तर इकडे जिजा अक्का सोनालीला बोलतात की आता ओटी भरण्यासाठी 5 नारळ लागतील, ते तू कुठे ठेवले आहेत? तेव्हा सोनाली सांगते, ते स्टोर रूममध्ये मी ठेवले आहेत. जिजा अक्का तिला पटकन आणायला सांगतात. तेव्हा कामचुकार सोनाली कल्पनाला सांगते की जा पटकन आणि साठवणुकीच्या खोलीतून ते नारळ घेऊन ये. तेव्हा कल्पना नाही बोलत असते. तर तू माझी लाडकी बहीण आहे ना, असं म्हणून सोनाली बरोबर तिला जाळ्यात अडकवते. तर कल्पना तेथून स्टोर रूमकडे जायला निघते.
इकडे कीर्ती जान्हवीला विचारत असते, तुझ्या सासूने साडी दिलेली इथे कशी आली? तेव्हा जान्हवी बोलते, मला पण माहीत नाही. तर तू ह्या स्टोर रूममध्ये कशी आलीस? कुठली नवरी लग्नाच्या अगोदर अशा स्टोर रूममध्ये इकडे तिकडे भटकत असते? कीर्ती तिला खूप काही प्रश्न करते आणि बरोबर जान्हवीला तिच्या जाळ्यात अडकवते आणि तिला विचारत असते की साडी ही तूच लपवली होतीस का? जान्हवी काहीच उत्तर देत नाही. तर इकडे कल्पना स्टोर रूमकडे येते. तर कीर्ती जान्हवीवर खूप मोठ्याने ओरडते. कीर्तीचा आवाज ऐकून कल्पना बाहेरच थांबते आणि त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. तेव्हा कीर्तीला घाबरून जान्हवी सांगते की ही साडी मीच लपवली होती. तेव्हा कल्पना त्या दोघींचं सर्व काही बोलणं ऐकते. इकडे कीर्ती जान्हवीला जाब विचारते, तू अशी खोटी का वागलीस? तेव्हा जान्हवी सांगते, तू तरी मला समजून घे कीर्ती वहिनी, कारण माझ्या लग्नामध्ये मी अशी जुनाट साडी घालू का, की जी साडी कोणीतरी अगोदर वापरली आहे? तेव्हा कीर्ती अजूनच तिच्यावर ओरडते. तेव्हा कीर्ती सांगते, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे का? तू ही साडी घातली असती ना, हा लग्न समारंभ अजूनच छान झाला असता, कारण ही साडी म्हणजे तुझ्या आजी सासूबाईंचा आशीर्वाद आहे. त्यावेळी जान्हवी सांगू लागते की मी फोटोमध्ये सुंदर दिसायला पाहिजे, तेव्हा मी ही साडी चोरली आणि लपवली. तेव्हा कीर्ती सांगते, साडी चोरण्याचं हे कारण आहे का? तेव्हा जान्हवी सांगू लागते की मी गेली कित्येक दिवस की चांगलं नटण्याचं आणि ह्या लग्नाची हौस पुरवून घेण्याचं स्वप्न पाहत होते आणि ही जुनाट साडी माझ्या गळ्यात मारली आणि मी असं प्रत्यक्ष कोणाला बोलू पण शकत नव्हते की मला ही साडी नको म्हणून, आणि माझं कोणी ऐकलं पण नसतं. प्लीज तू ही गोष्ट कोणाला सांगू नको, असं जान्हवी कीर्तीकडे रिक्वेस्ट करत असते. परंतु कल्पनेने हे सर्व ऐकलेलं असतं. तर कल्पना गालातल्या गालात हसत असते. त्यावेळी तिला समजतं की जान्हवीने स्वतःची साडी स्वतःच चोरली आहे. आता मी लगेच आईकडे जाऊन ही गुड न्यूज सांगणार, असं म्हणून ती धावतच खाली येते आणि तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगते. तेव्हा सोनालीची आई लगेच जिजा अक्कांचा बदला घेण्याचं ठरवते. बाहेर कविता आणि दिलीपची आई एकमेकींबरोबर गप्पा मारत असतात. तेवढ्यातच सोनालीची आई आणि कल्पना मुद्दाम त्यांच्याजवळ जातात आणि बोलू लागतात, जर जान्हवीला ती साडी घालायचीच नव्हती तर तिने ती साडी का लपवली, असं घरच्यांना स्पष्टपणे सांगायचं होतं. दिलीपची आई मनाने खूप चांगली आहे आणि त्यांच्या पदरात अशी खोटारडी सून मिळाली. तेव्हा कविता आणि दिलीपची आई हे सर्व बोलणं ऐकतात आणि सोनालीच्या आईजवळ जाऊन त्यांना खूप काही प्रश्न करू लागतात की खरंच सोनालीने ती साडी लपवली होती का? तेव्हा सोनालीची आई हो बोलते. त्यावेळी कविता सांगते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा दिलीपची आई विचारते, हे तुम्हाला कसं समजलं? तेव्हा कल्पना सांगू लागते की कीर्तीवहिनी आणि जान्हवीला मी स्वतः स्टोअररूममध्ये बोलताना पाहिलं आणि जान्हवीने कबूल पण केलं की मीच ती साडी लपवून ठेवली होती. तेव्हा दिलीपची आई बोलते की जर तिने मला अगोदर सांगितलं असतं ना, तर मी तिला ती साडी घालण्याची जबरदस्ती केली नसती, परंतु ती खूप खोटपणाने वागली आहे. आता मी हे सहन करणार नाही. आता ती आमचं घर पण मोडू शकते. तेव्हा सोनालीची आई दिलीपच्या आईला अजूनच भडकावून देते आणि दिलीपरावांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं सांगते. तेव्हा कविता बोलते, नक्कीच आपला काहीतरी गैरसमज झाला आहे, कारण जान्हवी असं कधीही वागणार नाही. आपण जान्हवीला समजून घेतलं पाहिजे. तेव्हा दिलीपची आई बोलते, तू काय त्या जान्हवीची बाजू घेतेस का? कारण जे नातं सुरुवातीलाच खोट्याने सुरू होतं ते नातं कधीही टिकत नाही. तेव्हा दिलीपची आई बोलते, हे लग्न आता संपवावंच लागेल. हे लग्न होऊ शकत नाही. जे करणार ते आता मी लगेच जाऊन करणार. तेव्हा सोनालीची आई भलतीच खुश होते आणि मनातल्या मनात विचार करू लागते, जिजा अक्कांनी पार माझी लायकी काढली होती, माझी इज्जत काढली होती, आता त्यांची पण अब्रू आणि इज्जत चव्हाट्यावर येणार. या विचाराने ती खूपच खुश असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये उद्धट जान्हवी कीर्तीला उलट उत्तरं देत असते. हे प्रकरण मी आणि माझी सासूबाई पाहून घेईल असं कीर्तीला बोलते. तेव्हा कीर्ती सांगते, इथे प्रश्न फक्त तुझा आणि तुझ्या सासूबाईचा नाही, माझ्या सासूची अब्रू पण धोक्यात आली आहे. आता मी शांत बसणारच नाही. तेव्हा जान्हवी खूप घाबरते. दुसरीकडे दिलीपची आई लग्न मोडायला चाललेलीच असते. कविता तिला थांबवत असते. तेवढ्यातच जान्हवी तेथे येते. तेव्हा जान्हवीकडे सर्वजण आश्चर्याने पाहू लागतात, कारण जान्हवीने दिलीपच्या आईने दिलेली साडी घातलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.